नमस्कार, माझे नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघूया उडदची डाळ कशी बनवतात। तिला मागी डाळ असं सुद्धा म्हणतात। एकदम सोपी अशी ही डाळ आहे। तर चला आपण स्टेप बाय स्टेप बघूया की कशा प्रकारे आपण बनवायची आहे। हे बघा, यासाठी मी 1 वाटीभर उडदाची डाळ घेतलेली, छिलकेवाली ही डाळ आहे। 1 टोमॅटो मीडियम साईजचा बारीक असा चिरून घेतलेला आहे। लसूण, जिरं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, मीठ आणि तेलाचा आपण यामध्ये वापर करणार आहोत। आधी आपण उडद डाळ धुवून घेऊन वॉश करून छानपैकी कुकरला लावून घेऊया। हे बघा, आपण डाळ छानपैकी अशी वॉश करून घेतली। आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया। यामध्ये 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे। या पद्धतीने 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला कमी करून हे थंड होऊ द्यायचं। अशा पद्धतीने आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या कुकरच्या होऊ द्यायच्या आहेत। हे बघा, थंड झाल्यावर आता आपण कुकर खोललेला आहे। आपली डाळ अशी छानपैकी शिजलेली आहे। आता आपण हिला तडका देऊया। कढईमध्ये आपण तेल ॲड करूया। यामध्ये आपण मिरची ॲड करूया, लसूण, जिरं, तर 1 टोमॅटो हळद आपण ॲड करूया। टोमॅटो, हळद आणि कोथिंबीर मी यामध्ये ॲड केलेली आहे। टोमॅटो आपल्याला छान असं होऊ द्यायचं आहे। हे बघा, आता आपला टोमॅटो छानपैकी होत आलेला आहे। आता यामध्ये आपण आपली डाळ ॲड करू। त्याला आता आपण छान अशी उकळी येऊ देऊया। ह्यात आता आपण थोडंसं मीठ ॲड करूया।
उकळी येईपर्यंत हाय फ्लेमवर आपण गॅस ठेवूया. डाळीला आता छानपैकी उकळी आलेली आहे. याला आता छानपैकी उकळी आलेली आहे. आता आपण गॅस लो फ्लेमवर करून त्यावर झाकण ठेवूया. हे बघा 15 मिनिटांनंतर आपली डाळ अशी छान अशी उकळून तयार झालेली आहे. आता आपण हिला गरमागरम अशी सर्व करूया. गरम गरम भातावर हिला सर्व करूया. अशा पद्धतीने आपण ही डाळ आता सर्व केलेली आहे. तर तुम्ही भात भाजी पोळी तुम्हाला जसं लागेल त्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. खायला एकदम हेल्दी आणि हे लहान मुलांसाठी तसेच ही डाळ खाण्यासाठी खूप पौष्टिक अशी डाळ असते. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.